हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं हा 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याची आपण संपूर्ण कटिंग पाहणार आहोत आणि बाहीची कटिंग सुद्धा शॉर्ट आहे। तर त्यासाठी बघा मी इथं कापड घेतलेला आहे अस्तरचा। त्याच्यानंतर बघा आपल्याला आता इथं खाली बघा इथं कापड जे आहे ते खालीवर आहे। तर त्यासाठी एक सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं माप जे आहे ते चुकणार नाही यासाठी। तर बघा इथं मी पट्टीने इथं मी सरळ अशी लाईन आखून घेते। आता अस्तरचं कापड आहे त्याचं बघा बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग करणार आहोत। तुम्हाला पेपर कटिंग पाहायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आता इथं बघा बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर जिथं आपण सरळ लाईन आखलेली आहे खडूने, तर तिथून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे 15 इंच, म्हणजे तयार ब्लाऊज आपलं 14 इंचचं होईल। आता इथं शोल्डर आहे 5.5 इंच। तर 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आणि 6 इंच इथं मुंडा घ्यायचा आहे। तुम्ही इथं 5.5 इंच मुंडा सुद्धा घेऊ शकता। आता बघा सरळ अशी लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर शोल्डरचं माप घेतले, तिथून खाली आपल्याला मुंडेचा आकार द्यायचा आहे 6 इंचावरती। तर ते सुद्धा चेक करायचं आणि शोल्डर आणि मुंडा या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे। आता इथं बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच। तर 34 साईजचा हा ब्लाऊज आहे। आता इथं मी 1.5 इंच मार्जिन घेते, हवं तर तुम्ही इथं 2 इंच सुद्धा मार्जिन घेऊ शकता। आता या पद्धतीने बघा 34 साईजचा ब्लाऊज याची आपली 10 इंचची इथं घडी आलेली आहे। आता खालच्या साईडला सुद्धा 10 इंचावरती मार्किंग करायचं आणि या पद्धतीने जोडून घ्यायचे। बघा दोघं पॉइंट आहे ते। आता इथं मुंड्याचा आकार काढायचा आपल्याला। तर मुंडा तुम्ही जेवढा घेतला असेल त्याचे निम्मे करायचं आणि तिथं बघा पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपण 1.5 इंचावरती काढणार आहोत इथं। तर जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत हा आकार द्यायचा आहे, कारण पुढे आपली शिलाई मार्जिंग आहे त्यासाठी। आता हे पाठीमागचा जो पार्ट आहे हा आपण सर्वात पहिले कट करून घेऊया, कारण हा जो पार्ट आहे तो ठेवून आपल्याला पुढच्या जी भागाची आहे कटिंग तर ती करायची आहे। त्यासाठी सर्वात पहिले पाठीमागच्या भागाची इथं कटिंग करून घेऊया आपण। तर खडूने मार्किंग केलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे। तर हे पहा या पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा मी इथं कटिंग करून घेते, कारण तो कापड जो आहे तो खालीवर होता त्यासाठी। तर बघा इथं मी या पद्धतीने कटिंग करून घेतलं। आता पुढचा जो भाग आहे आपला ओपन बाजू राहते, तर त्यासाठी बघा या पद्धतीने कापड आपल्याला फिरून घ्यायचं आहे। तर त्यासाठी कापड आहे तो बघा एक्स्ट्राचं होतं ते मी इथं कट करून घेतलं। आता या पद्धतीने फिरवायचं आहे आपल्याला बघा इथं, म्हणजे ओपन बाजू माझ्या साईडने ठेवली मी आता। तर पुढच्या भागाला आपल्याला हुक पट्टीसाठी 1/2 इंच इथं एक्स्ट्रा लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजे तेवढं आपलं हुक पट्टीसाठी आपण शिलाई सोडलेली आहे। आता इथे बघा पाठीमागचा जो पार्ट ठेवलेला आहे तर त्याची उंची आपण 15 इंच घेतली होती आणि पुढचा भाग जो आहे तो पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचा असतो। तर त्यासाठी बघा खालच्या साईडला मी 1 इंच सोडलेलं आहे आणि पाठीमागचा पार्ट ठेवलेला आहे आणि जसं आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायची आहे सर्वात पहिले बघा। तर पहिली स्टेप म्हणजे आपली या पद्धतीने आपण जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे पाठीमागचा पार्ट ठेवून। तर इथे बघा मार्किंग झाली आपली। आता इथे आपल्याला हा जो आहे मुंड्याचा आकार पाठीमागच्या भागाचा होता, तर सर्वात पहिले बघा मुंडा आपण व्यवस्थित चेक करायचा। तर पहा इथं मी मार्किंग करून घेतली। आता इथं पुढचा जो मुंडा आहे तर त्याची मार्किंग करायची आहे, त्यासाठी बघा या पद्धतीने मी मुंड्याचा इथं बॉक्स तयार करून घेतला। आता 1 इंचावरती आपल्याला पुढचा जो मुंडा आहे त्याचा आकार द्यायचा आहे। तर सिंपल असा बघा या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आणि पहिला जो आकार काढलेला आहे त्याला क्रॉस मारायचा, म्हणजे आपल्याला कटिंग करताना लक्षात राहील। आता गडारुंदी बघा 2.5 इंच घ्यायची या ब्लाऊजसाठी आणि पुढचा गडा तुम्ही इथं आवडीनुसार लहान मोठा घेऊ शकता। तर इथं मी 6.5 इंच पुढचा गडा घेतला। त्याच्यानंतर बघा खाली सुद्धा आपल्याला गडारुंदी तेवढीच टाकायची आहे 2.5 इंच आणि पुढचा गड्यासाठी या पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे। तर गडा इथं बघा तुम्ही पानगडा, बसेरा गडा जो तुम्हाला हवा असेल आवडीचा असेल तर तो तुम्ही इथे घेऊ शकता। तर सिंपल असा मी इथं गोल गडा घेतलेला आहे। आता उभा टक्स आपल्याला बघा शोल्डर पासून खाली 11 इंचावरती घेतलेला आहे मी आणि आडवा जो आहे आपला टक्स
तर तो 1.25 इंच घ्यायचा आहे। तर बघा इथं जिथं 1.25 इंच येते तिथं मी या पद्धतीने आखून घेतलं। खालच्या साईडला सुद्धा 1.25 इंच घेतलं आणि दोघं पॉईंट आहे ते उभा टक्स होता तो या पद्धतीने जोडून घेतलेला आहे। तर पहा आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। त्याच्यानंतर बघा जो मधला टक्स आपण घेतलेला आहे उभा टक्स, तर तिथून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि वरती सुद्धा इथं 2 इंचच घ्यायचं आहे। आता इथं बघा हे 2 इंच घेतलं तर शिलाई मार्जिंगमध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे खाली आणि मुंड्याकडून 1 इंच घ्यायचं आहे। तर पहा इथं मी 1 इंचावरती मार्किंग केलं आणि खाली या पद्धतीने आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजे तेवढी आपली शिलाई मार्जिंग इथं या ब्लाऊजसाठी परफेक्ट होते। आता इथं बघा आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्सेसचा। तर या पद्धतीने मी कापड जो आहे तो फिरवून घेतला। तर तुम्हाला जसा आकार जमत असेल द्यायला तर तुम्ही तसं द्यायचं आहे। आता बघा सिंपल असा मी इथे प्रिन्सेसचा आकार देऊन दिला। तर बघा इथं किती छान आलेला आहे। त्याच्यानंतर हे एवढं आपलं आपण जे 2 इंच घेतलेलं आहे तर त्यासाठी आपला पफ आहे। आता इथं बघा ही जी उंची होती तर ती पाठीमागच्या भागाची होती, तर तेवढीच उंची आपल्याला पुढच्या भागामध्ये सुद्धा फिटिंग करताना यावी यासाठी मी खालची जी उंची 1 इंचाची घेतलेली होती ती सोडून दिलेली। आता इथं कटिंग करून घेऊया आपण। तर सर्वात पहिले बघा इथं मी शोल्डरच्या तिथून कट केलं, त्याच्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार होता तो कट केला। आता तिरकस अशी लाईन आखलेली आहे बघा, तर ती आपल्याला कट करायची आहे। आता इथं बघा पुढची जी फिटिंग आहे ती आणि पाठीमागची फिटिंग सारखी यावी यासाठी इथं मी या पद्धतीने मार्किंग केलं होतं, तर ते सुद्धा कट केलं मी। आता इथं पुढचा गळा आहे तो कट करायचा। तर पुढचे ते दोघं पार्ट आहे आपल्याला ते इथं कट करायचे आहे। तर पहा इथं आपण हे पफसाठी एक्स्ट्राचं घेतलेलं होतं, तर ते सुद्धा मी इथं कट केलं। आता दोघं पार्ट सेपरेट करून घेतले पहा इथं या पद्धतीने। आता इथं बाहीची कटिंग पाहणार आहोत आपण। तर बाहीसाठी बघा इथं मी कापड अस्तरचं कापड आहे ते व्यवस्थित ठेवून घेतलं, तर शॉर्ट बाही होती त्यासाठी। आता इथं बघा बाहीची घडी या पद्धतीने 4 पदरी घडी घालायची आहे। आता छातीची घडी आपण बघा शिलाई मार्जिंग सहित 10 इंच घेतली होती, तर बाहीची घडी घेताना 1 इंच मायनस करायचं आहे, म्हणजे 9 इंच आपल्या इथं बाहीची घडी येणार आहे। तर पहा इथं 9 इंच बरोबर आलेलं आहे। आता व्यवस्थित कापड आहे ते व्यवस्थित प्रेस करायचं। त्याच्यानंतर बघा 4.5 इंच इथं मी बाही लांबी घेते, तर तयार ती आपली 3.5 इंचाची होणार आहे। तर दोघं साईडने बघा 4.5 इंचावरती मार्किंग केलं। त्याच्यानंतर वरून बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी 2.5 इंच घ्यायचा आहे। आतल्या साईडला 2 इंच आणि जिथं आपण 2 इंचाची मार्किंग केलेली आहे तिथून अशी तिरकस लाईन आखून घ्यायची आहे। तर पहा या पद्धतीने। आता 1.5 इंचाचे इथं आपल्याला 3 पॉईंट घ्यायचे आहे, 1.5 इंचाचे। तर या पद्धतीने घ्यायचे आणि पहिला पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला 1/2 इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने 1/2 इंच घ्यायचं आहे आणि सिंपल असा आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। तर इथं बघा बाहीचा आकार जो आहे मुंड्याचा आकार, तर तो अंदाजे न देता तुम्ही या पद्धतीने बघा आकार देऊन बघा, तर बाही जोडताना सुद्धा कमी पडत नाही आणि व्यवस्थित असा मुंड्याचा आकार राहतो। तर आता सर्वात पहिले बघा बाहीची कटिंग करताना वरचा जो आकार आहे तो इथं कट करायचा आहे। तर खालच्या साईडला बघा मी इथं दंडगेरचं माप टाकलं होतं आणि 1.5 इंच मार्जिन घेतलंय। तर जेवढं आपलं ब्लाऊज कटिंगमध्ये आपण मार्जिन घेतो तेवढं बाही कटिंगमध्ये सुद्धा घ्यायचं आहे। आता बाहीला ओपन करायचं आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे। तर पहा इथं मी या पद्धतीने बाहीचा आकार होता मुंड्याचा तर तो कट केला। तर इथं बघा परफेक्ट अशी आपली बाही रेडी झाली। आता ब्लाऊज पीसचा हा कापड घेतलेला आहे बघा, तर त्याची सरळ बाजू आणि उलटी बाजू चेक करायची। त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज जो आहे तो कटिंग करायचा आहे। तर तुम्हाला बघा या ब्लाऊजला डिझाईन दिसत असेल तर उभ्या साईडने डिझाईन होती, म्हणजे जे काढलेले आहेत बघा डिझाईन, तर ती उभ्या साईडने येतात। सर्व पार्टमध्ये आपल्याला तशी यावी यासाठी बघा बाही सुद्धा मी या पद्धतीने ठेवते। तर या ठिकाणी आपल्याला दोघं साईडने बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे। तर सर्वात पहिले मी इथं बाही कटिंग करून घेते। आता बघा पाठीमागच्या भागाला सुद्धा उभ्या साईडने डिझाईन येईल आपली, तर त्यासाठी बघा या पद्धतीने व्यवस्थित कापड ठेवायचं आहे आणि बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आपण कटिंग केला होता तर तो ठेवायचा आहे इथं। तर त्यासाठी बघा कापड आहे ते व्यवस्थित ठेवलं मी आणि त्याच्यानंतर पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे।
तर बघा इथं, आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला ब्लाऊज पीसची कटिंग करायची असते, कारण शिवताना आपल्याला ब्लाऊज कमी पडायला नको त्यासाठी. तर एक्स्ट्राची मार्जिन सोडून आपल्याला सर्व पार्ट आहे ते इथं कटिंग करून घ्यायचे आहे. तर पुढचा जो पार्ट आहे बघा इथं साईड पार्ट आहे तो, तर त्याला सुद्धा मी शोल्डरच्या तिथं बघा सरळ अशी ते डिझाईन आहे ती यावी यासाठी या पद्धतीने ठेवते. तर बघू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे. तर सर्व पार्ट या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे. तर सिंपल असा हा डेली यूजसाठी ब्लाऊज होता, तर त्याची आपण कटिंग पाहिलेली आहे. स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा लवकरच चॅनलवर येणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघायचा आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. आजचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.